गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. श्री क्षेत्र देवेगाव या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या प्रथमता या ठिकाणी परमपूजनीय रामगिरीजी महाराज यांचावाला पूजन माननीय संदीपानजी भुमरे साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर हे करत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ह्या मठाचे असणारे मठाधिपती परमपूजनीय ढवळेश्वर संस्थानचे असणारे मठाधिपती ज्ञानदासजी माऊली महाराज यांचंही पूजन या ठिकाणी संदीपानजी भुमरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, सगळी जी गावकरी मंडळी उभी आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्यायचं. सद्गुरू बाकीचे खाली बसा. श्री चंद्रकांतदासजी महाराज यांच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्त महंत ज्ञानदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आजच्या या आपल्या काल्याच्या कीर्तनासाठी ज्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचं असे गुरुवर्य रामगिरी महाराज आजच्या या सप्ताहासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराज मी जास्त वेळ घेणार नाही, उशीर फार झालेला आहे. उशीर फार झालेला आहे आणि आपल्या हा 39वा चंद्रकांतजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा 39वा हा सप्ताह चालू आहे. आपण सांगितलं की हे ढवळेश्वर संस्थान देवेगाव हे क वर्गात आहे आणि आपण सांगितले की हे ब वर्गात आपण घ्यावं. महाराज मी आपल्याला सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की हे जे देवस्थान आहे हे ब दर्जात याला दर्जा दिला जाईल असं मी आपल्या सगळ्याच्या वतीनं सांगतो. आणि महाराज दर्जा मिळन तेव्हा मिळन, पण निधी अगोदर देईल असं मी आपल्याला घोषित करतो. मला आपण प्लॅन आणून द्या. आपल्या जे काही आपल्या गावकऱ्याचं संस्थांचं जे काही आपण प्लॅन असेल तशा पद्धतीनं मी निधी देण्याचं काम करील. मी आपल्याला एवढं सांगू शकतो महाराज की मी आपल्याला सांगितलं की ब दर्जात आपण देऊ, पण ब दर्जाच्या आधी आपण निधी देऊ, त्याच्यात कुठेही अडचण ही येणार नाही. सगळ्यांची अपेक्षा होती की स्थानिक पालकमंत्री व्हायला पाहिजे, म्हणून मला सांगतो तुमच्या आशीर्वादानं या जिल्ह्याचा 22 वर्षानंतर पालकमंत्री झालो आणि जितकं मला धर्मासाठी जितकं मला काम करता येईल समाजासाठी धर्मासाठी तितकं काम करण्याचा मी प्रयत्न करतो आणि दिलेला शब्द मी तुम्हाला सांगतो निश्चित 100% पाळण्याचा मी प्रयत्न करील. एवढं आज सगळ्याच्या साक्षीनं मी आपल्याला सांगतो आणि जास्त मी बोलणार नाही कारण उशीर फार झालेला आहे आणि महाराजांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. पण आपल्या ज्या ज्या काही गावाच्या समस्या असतील, नुसतं संस्थानच नाही तर आणखीन काही समस्या असतील, ह्या समस्या महाराज मी ह्या सोडवण्याचा प्रयत्न करील. कारण आपल्या आशीर्वादानं सगळ्यांचे मी पालकमंत्री आहे आणि माझं कर्तव्य आहे की ज्या काही समस्या असतील या समस्या निश्चित
आपण सोडवल्या पाहिजे. तशा पद्धतीनं मी सोडवण्याचा प्रयत्न करील. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पालकमंत्री साहेब. मी गावच्या वतीने मी आपल्याला अजून एक विनंती करतो. माझं गाव देवगाव सर्कलमध्ये येतं आणि देवगावला ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळं तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र हे चापानेर इथे हलवण्यात आलेलं आहे. तसं नियम तर असा होता की जिथं ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय झालं तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच एरियामध्ये व्हावं म्हणून देबेगावचा प्रस्ताव आम्ही दिला होता. परंतु काही राजकीय गोष्टी आमच्या विरोधात गेल्या आणि राजकीय गोष्टीतून ते इथून चापानेरला हलवलं गेलं. त्या ठिकाणी मी आपल्याला आज हा विषय वेगळा आहे. आपण वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. मी ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस तुमच्या जे काही दवाखाना असन कुठलं काही काम असन मला सांगा. ते सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. आज काल्याचं कीर्तन आहे. महाराज आपल्याला कीर्तनासाठी उभा राहिलेले. सगळ्याला कीर्तन ऐकायचं आहे. मी नंतर पुढच्या महिना 15 दिवसात येईल त्यावेळेस मला समस्या सांगा. त्या सगळ्या सोडवण्याचा मी प्रयत्न करील. धन्यवाद साहेब. श्री क्षेत्र देबेगाव या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या प्रथमतः या ठिकाणी परमपूजनीय रामगिरीजी महाराज यांचावाला पूजन माननीय संदीपानजी भुमरे साहेब पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर हे करत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ह्या मठाचे असणारे मठाधिपती परमपूजनीय ढवळेश्वर संस्थानचे असणारे मठाधिपती ज्ञानदासजी माऊली महाराज यांचंही पूजन या ठिकाणी संदीपानजी भुमरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सर्वानंद गिरीजी महाराज त्रिवेणी संगम आश्रम मनूर सासेगाव यांचंही पूजन या ठिकाणी श्री भुमरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय नामदार संदीपानजी भुमरे साहेब यांचा सत्कार पालकमंत्री तथा रोह्यो व फलोत्पादन मंत्री यांचा सत्कार संस्थांच्या वतीने ज्ञानदासजी माऊली महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय नितीनजी पाटील साहेब यांचावाला सत्कार या ठिकाणी नारायण सेठ देबेगाव सरपंच यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नितीनजी पाटील साहेब चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबाद. त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना भरतजी राजपूत साहेब या ठिकाणी माननीय संदीपानजी भुमरे साहेब पालकमंत्री तथा रोह्यो व फलोत्पादन मंत्री यांचा सत्कार श्री नारायण सेठ बोडखे रवी सेठ बोडखे. त्याचप्रमाणे प्रथमतः ज्ञानदासजी माऊली महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माऊली महाराज या ठिकाणी माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांचा सत्कार करीत आहेत. यानंतर माननीय भरतजी राजपूत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार श्री नारायण सेठ
यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय मंत्री महोदय यांचा सत्कार संजयजी खंबायते साहेब त्याचप्रमाणे किशोरआबा पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय केतन भैया काजे कन्नड तालुका प्रमुख यांचा सत्कार श्री राजू सेठ थोरात यांनी करावा. केतनजी भैया काजे. यानंतर माननीय संजयजी खंबायते यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचा सत्कार रावसाहेबजी लगड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय गव्हाणे सर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. काकासाहेबजी लगड यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय विनोद पाटील साहेब मराठा संघटना समन्वयक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचाही सत्कार श्री रवी शेठ बोडके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय मोनाली ताई सोनवणे विनोद भैयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार संतोष सेठ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय तहसीलदार मोनाली ताई सोनवणे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. माननीय मनोजजी राठोड साहेब संचालक मध्यवर्ती बँक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार श्री रावसाहेबजी लगड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय किशोरजी आबा पवार जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या भागाचं विकासबुक नेतृत्व यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहेत. त्यांचा सत्कार श्री राजू सेठ थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पालकमंत्री साहेबाचा सत्कार या ठिकाणी आबासाहेबजी पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माननीय चंद्रहार ढाकणे BDO कन्नड यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार श्री रवी सेठ बोडके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय बाळराजे मुळीक साहेब तालुका कृषी अधिकारी कन्नड यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार श्री नारायण सेठ बोडके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे श्री माननीय श्री BV वैद्य मंडळ कृषी अधिकारी वैद्य साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार राजू सेठ थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. माननीय रमेश सेठ यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचाही सत्कार करण्यात यावा. माननीय संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपनजी भुमरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि देवेगाव ग्रामस्थांच्या वतीने जे देवेगाव ग्रामस्थांची विनंती ती मी आपल्याला सांगतो. ब वर्गामध्ये आणि जी फाईल आपण केलेली आहे ती कलेक्टरकडे आहेत. आपल्या सहीने ती वर गेली तर निश्चित आणि या ठिकाणी विकासाकरता आपली मदत होणार आहेत आणि निश्चित आपण ते केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आणि देवेगावकरांना आहे. हां, आपण नाही साहेब जाहीर करणारच आहे, काय काळजी करू नका.
मी सुद्धा बोलणार नाही का